मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस. पुणे घाटात रेड अलर्ट तर कोकण, कोल्हापूर आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट. 21 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा इशारा. नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच. मुखेडमध्ये मुसळधार पाऊस. वृद्ध नागरिकांचे स्थलांतर तर पैनगंगा नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. पीक सडून जाण्याची भीती. राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू. धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना. मुंबईतील बेस्ट पतपेढीसाठी आज होणार मतदान. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं निवडणुकीत चुरस. भाजपकडून सहकार समृद्ध पॅनलचं आव्हान. बेस्ट पतपेढी मतदानापूर्वी पैसे वाटप करण्यात आल्याचा मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप. मतदारांना 1000 रुपये दिल्याचा आरोप. बारामतीच्या रयत शिक्षण संस्थेतून धक्कादायक व्हिडिओ समोर. अश्लील नृत्याचा व्हिडिओ समोर. अंजली दमानी यांनी शेअर केला व्हिडिओ. संगमनेरमध्ये कीर्तन रोखत काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराजांवर हल्ला केल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. 14 जणांविरोधात गुन्हा दाखल. संभाजीनगरमध्ये मद्यधुंद कार चालकाने 6 जणांना उडवलं. समर्थनगर परिसरातील घटना. एक महिला आणि मुलगी गंभीर जखमी. पुण्यात मुंढवा परिसरात पबमधून बाहेर पडणाऱ्या तरुणाचा नागरिकांना मारहाण करत धिंगाणा. बिअरच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या. नागरिकही आक्रमक. प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ. खेवलकरांचा दुसरा मोबाईल पोलिसांनी घेतला ताब्यात. महिलेने तक्रार दिल्यानं खेवलकरांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल. नांदगावच्या पिनाकेश्वर घाटात अपघात. ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळली. अपघातात 2 जण ठार तर 13 भाविक जखमी. लाडक्या बहिणीप्रमाणे सुनबाई सुद्धा लाडकी होणार. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती घोषणा करण्याची शक्यता. तर नेहमी लोक भुलणार नाहीत, अंबादास दानवेंची टीका. राज्यातील शिवभोजन थाळी योजनेचा बोजवारा. शिवभोजन केंद्र चालकांची करोडो रुपयांची बिलं राज्य सरकारनं थकवली. शिवभोजन केंद्र चालक आंदोलनाच्या पवित्र्यात. अहिल्यानगरच्या निवासामध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग. आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पहिल्याच दिवशी कोल्हापूर सर्किट बेंचच्या बोर्डावर 300 केसेस. आजपासून सर्किट बेंचच्या कामकाजाला सुरुवात. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार. भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत निर्णय. मुख्यमंत्र्यांनी भेट घेत केलं अभिनंदन. राहुल गांधींच्या मत अधिकार यात्रेला सुरुवात. यात्रेपूर्वी राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा. आयोगाचं पितळ उघडं. मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधींचा एल्गार. मतचोरीच्या आरोपांबाबत प्रतिज्ञापत्र द्या किंवा माफी मागा. निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम. सत्ताधारी आणि विरोधक समान असल्याची भूमिका. नागपूरच्या श्रीमंतराजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आज मुंबईत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणार जोरदार स्वागत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण. आज श्रावणातील अखेरचा सोमवार. शंकराच्या मंदिरात भक्तांच्या रांगा. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची रीग. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी हँड ग्लोव्ज बंधनकारक. भाविकांना नख लागून जखमा झाल्यानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा मोठा निर्णय. पुण्याच्या दौंड तालुक्यातील 45 विद्यार्थ्यांनी रचला विश्वविक्रम. 79 मिनिटांचं केलं स्केटिंग.